कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला. याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचे. या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची. सन 2009 मध्ये केलेल्या संकल्पाची पूर्ती सन 2021 मध्ये झाली. या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोहोचवली. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विशेष कार्यक्रम संतभूमी ते देवभूमीपर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात. मनाची निर्मळता, सद्भावना, सर्वांप्रती प्रेमभाव ही साऱ्या संतांची शिकवण. ईश्वराच्या स्वरूपाशी एकत्व साधण्याचा सोहम भावाचा अखंड जागर साऱ्या संत परंपरेनं घडवला. प्रासादिक आणि सोप्या रचना हाच विशेष गुण असणाऱ्या संत तुकोबारायांच्या रचना आपल्या मनाचा नेहमीच ठाव घेतात. अशाच काही तुकोबांच्या रचनांवर हरिभक्त पारायण सुदाम महाराज पानेगावकर यांनी केलेले हे निरूपण. हरी राम कृष्ण सापडली संधी, बरवी हे वेळ 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 सापडली संधी. सह्य झाली बुद्धी संचिताची, सह्य झाली बुद्धी संचिताची, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालती पाऊले, सह्य झाली बुद्धी संचिताची, सह्य झाली बुद्धी संचिताची, पंथे चालली पाऊले, येणे पंथे माझे चालिले पाऊले. दर्शन झाले संत पायी, दर्शन झाले संत पायी, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू पाऊले. दर्शन झाले संत पायी, दर्शन झाले संत पायी, येण्याची पंथे चालली पाऊले, येणे पंथे माझी चालली पाऊले. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय बद्रीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सरस्वती माता की जय बोल रे भाई सब संतन संतन की की जय विठ्ठल 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 बरवी वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालेली पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासिले दारिद्र्ये दोष झाला खंड येणे काळे पिंड पुनित झाला तुका मने झाला अवघा व्यापार आली एर झार फळासी हे येणे पंथे माझी चालेली पाऊले दर्शन झाले संतापाय ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज सुवटा बरवी वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालेली पाऊले दर्शन झाले संतापायी अत्यंत पवित्र अशा देवभूमीमध्ये भगवान श्री बद्रीनाथांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं
मनापासून कोटी कोटी साष्टांग दंडवत घालतो. भगवान श्री वेदव्यास आपल्या सर्वांच्या वाणीची देवता माता सरस्वती, जिच्याशिवाय हे जीवन, ही सृष्टी निरस आहे, त्या माता शारदेला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा कोटी कोटी दंडवत घालतो. माता गंगा, अलकनंदा या उत्तराखंडाच्या पवित्र भूमीतील स्थित सर्व ब्रह्मज्ञानी, ज्ञानी, भक्तगण, देवगण या सगळ्यांना मी आज अभिवादन करतो. कितीतरी जन्माचं पुण्य घेऊन आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ज्ञान, विज्ञान आणि भक्तीत अखंड व्यतीत करणारे ज्ञान महर्षी, तुमची माझे सर्वांचे प्रेरणास्थान प्रातस्मरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर आणि आदरणीय तुळशीरामांना मी आपल्या दोघांच्याही चरणाशी साष्टांग लोटांगण घालतो. ज्यांच्यामुळे ही वेळ आपल्यावरती आलेली आहे, ज्या सत्कर्मात आपण आलेलो आहे, त्या स्वर्गीय त्यागमूर्ती पर्याकाका कराड यांचं स्मरण करून या संपूर्ण कराड परिवाराला कोटी धन्यवाद देऊन आज देवभूमीमध्ये या क्षणाला माझ्या कितीतरी जन्माच्या पुण्याईनं मला ही संधी मिळाली, त्या संधीचं मी सोनं करणार आहे. कमी वेळात माझ्या गुरुकृपेनं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, ज्याने मला हा पवित्र ध्येय दिला, ज्या सरस्वतीने मातेने मला हे सोर ज्ञान दिलं, त्या सगळ्यांचं स्मरण करून माझं भाग्य आहे की माझ्या पाठीमागं ज्या भूमीमध्ये लिहिला गेला, ज्या जागेवरती लिहिला, तो विश्वातला सगळ्यात मोठा महान ग्रंथ आहे भागवत, जिथून मला ज्ञान संप्रेषित होईल, मला मिळत जाईल. आणि या ग्रंथासाठी जे भाग्यवान, अत्यंत पुण्यपवित्र जीवन ज्यांचं आहे, आमचं श्रद्धास्थान आदरणीय हरिहरजी महाराज दिवेगावकर, मी आपल्या चरणाशी मनापासून अभिवादन करतो की तुमच्या कृपेने मी खूप बोलू शकेल. मी एवढा मोठा नाही आहे की मी तुमच्यासमोर काही बोलावं, माझी तेवढी पात्रता नाही, माझं तेवढं वय नाही, माझा तेवढा अधिकार नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण रविदास महाराज श्रीसाठ, आदरणीय हरिभक्तीपरायण धर्मराज हांडे महाराज, आदरणीय फड महाराज, आदरणीय खंदारे महाराज, इंगोले महाराज, नलावडे महाराज, तुम्ही उभे असलेले सगळे महाराज, आणि आदरणीय भाऊ नारायण महाराज, आणि ज्यांच्यामुळे मी साजरा दिसणार आहे, गोजरा दिसणार आहे, मला काही शृंगार येणार आहे, ते माझे बंधू पंडित उद्धव बापू आपेगावकर, तुमच्यामुळं मी खूप साजरा होणार आहे. आणि या सगळ्यापेक्षा तुमच्यामुळं मला संधी मिळाली की तुम्ही बसलात म्हणून माझ्यावरती ही वेळ आलेली आहे, नाहीतर माझा आज वेळ जवळजवळ हातातून गेल्यासारखाच होता. पण पुण्य लागतो बरं का त्याला, त्यामुळं मी सगळ्यात जास्त वंदन तुम्हाला करणार आहे की तुमच्यामुळं मला हे सगळं आठवणार आहे. चला, मी स्तुतीमध्ये वेळ न घालवता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग मी घेतलेला आहे. अभंगाच्या व्यतिरिक्त बोलण्यासाठी आपल्याकडे वेळच नसल्यामुळे तुकाराम महाराजांनी कालाच्या बद्दल आपल्याला सावध केलेला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज हे जास्तीत जास्त वेळ हा आपला साधनेत घालवत होते, आणि साधनेत वेळ जात असताना साधना कळावी, वेळ कळावा म्हणून. वेळ कशाला म्हणायचा आहे? ज्या क्षणी आपण आईच्या गर्भात आलो तो क्षण. त्याचं गणित मांडलं गेलं, 9 महिने 9 दिवस. आता कोणती वेळ जन्माची समजायची? आपण आईच्या उदरात आलो तो आपला जन्मदिवस समजायचा का आईच्या उदरातून आपण बाहेर आलो तो 9 महिने 9 दिवसानंतर आपला जन्म समजायचा? मोठा वाद आहे त्याविषयी. पण असो, तुम्ही ज्या दशेला आला, जीव दशेला, त्या क्षणापासून तर या देहात जोपर्यंत आहात तोपर्यंत मधात जेवढा वेळ ईश्वरानं दिलेला आहे ना, त्याला आयुष्य म्हणत जावं, त्याला वेळ म्हणत जावा. आणि वेळ हा सगळ्यात मोठा असतो, वेळेपेक्षा कोणीही मोठा नाही. काल खूप मोठा आहे. हा कालच ईश्वराच्या अनाहत नादानं तयार झालेला आहे. महाराज सांगत होते ना, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अक्षर ब्रह्माची ध्वनीनं निर्मिती झालेली, ब्रह्मांडाची ध्वनीनं निर्मिती झालेली, आणि हे वेगळं नाहीच आहे, एकच आहे, फक्त एकच आहे. एकाच्या शेजारी जर दुसरा आणायचा असेल तर एकाला घेऊनच 2 होतो. 2 जन्माला आलेच नाही असं ऐकत जावं.
एक आणि दोन कसे, तर एकाला पुन्हा एकदा एक म्हणलं आणि हिशोबात धरलं की दोन होते. एकाला हिशोबात पुन्हा धरलं की काय होते, दोन. दोनाचे तीन करायचे असेल तर दोन दोन धरता येत नाही, एकालाच घ्यावा लागतो, मगच तीन होतील. तीनाच्या नंतर एक घेतल्यावरच चार होतील. असे कोट्यावधी सगळे घ्यायचे असतील तर एकावरच चालतात. मात्र त्यांची किंमत वाढवायची असेल तर पुन्हा शून्यातच जावा लागतो. एकाच्या वर एक शून्य मांडला की 10ची किंमत वाढते. दुसरा एक शून्य दिला की 100 होते, 10 पटीनं वाढते. पुन्हा एक दिला की 1000 पटीनं वाढते. अशी किंमत वाढत जाते. पण हे सगळे एक पुसून टाकल्यावर पुन्हा शून्यात जमा होते. याला अक्षर ब्रह्म असं म्हणतात. तसं इथं दुसरं काही नाही आहे, फक्त एक आत्मशक्ती आहे, एक ब्रह्मशक्ती आहे. आणि त्या ब्रह्मशक्तीचं हे देवभूमी हे मूळ स्थान आहे, जिथे पहिल्या लहरी आल्या ऊर्जेच्या. जसं आपण आळंदीला म्हणतो सर्व सुखाची लहरी, तशी भगवानताच्या वाणीतून, स्वरूपातून, निर्गुणातून जो आकार पहिल्यांदा तयार झाला तो या भूमीमध्ये झाला. त्यामुळे ही भूमी इतकी पावन आहे की इथे तुम्ही जरासं जरी सत्कर्म केलं ना, 1000 पटीनं तुमच्या सोबत राहील ते. आणि इथून ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या इथेच घडल्या. वेदाचे 4 भाग करून जगाच्या समोर मांडण्याचं काम भगवान वेदव्यासांनी केलं. त्यानंतर 17 पुराण केले, नंतर 18वं भागवत केलं. आणि हे सगळं कोणी दिलं आपल्याला, तर आपल्या कंठास्थित इथं असलेलं जे विशुद्ध चक्र आहे इथे असलेलं, या चक्राच्या पासून ज्या लहरी बाहेर येतात त्याला सरस्वती म्हणतात. इथे असते ती, इथे वाघवेदिनी इथे असते. मग आता ही कुठून आहे, तर मुळापासूनच आहे. आपल्या नाभिस्थानी महाराज खूप छान सांगत होते की नाभातून शब्द तयार होतो, पहिला इथून तयार होतो. तुम्हाला काही विचार जर करायचा असेल ना, तर पहिल्यांदा तो इथे तयार होतो, दोनदा विचार तयार होतो, इथे तयार होतो, इथून मग तो असा वर येतो. ह्या तत्क्षणी होणाऱ्या प्रक्रिया आहेत. इथं आल्याच्या नंतर तो दुसरा परा आणि पश्यंतीमध्ये येतो. पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, पश्यंती म्हणजे पहा, ती पाहते की तुम्हाला काय बोलायचंय. समजा तुम्ही मला म्हणालात की चला ना चहा घ्यायला, पण तुमच्या मनात तुम्ही खरंच म्हणलात का इथून म्हणलात. तर तुम्हाला खोटं बोलायचं असेल तर तुम्ही इथं दाबिता त्याला, इथे प्रत्येक वेळेला. आणि एकदा जर तुम्ही खोटं दाबलं तर 1000 पटीनं तुम्हाला खोटंच बोलावं लागतं. कारण हे फिल्टर आहे, विशुद्ध चक्र. शुद्धता इथून येते. जो मनातून बोलतो ना तेच खरं असतं. त्यासाठी देह पवित्र असावा लागतो. देह पवित्र झाल्याशिवाय वाणी कधीही पवित्र होत नाही. वाणीच पवित्र झाली नाही, मनही चांगलं होत नाही. मनच चांगलं झालं नाही तर चांगली बुद्धी येत नाही. चांगली बुद्धीच झाली नाही तर पुढच्या कुठल्याच प्रक्रिया होणार नाही. म्हणून आपण पवित्र स्थानात आहोत आणि आपल्याला वेळ मिळालाय. काही मोठं नसतं, लक्षात ठेवा, काही मोठं नसतं. जसा वेळ सुरू झाला एकदा घड्याळातला, तसं हे कालचक्र सुरूच आहे. या कालप्रवाहामध्ये मग हे निर्गुण झाला असेल, आकार झाला असेल, देवाचे 10 अवतार झाले असतील, पण ते वेळेनं गेले. कुठं गेले ते? वेळ संपला की जावं लागतं. एक वेळ होती इथं भगवान व्यास तपश्चर्या करत होते, मोठे होते, महान होते, सगळं खरंय. आज नाही, त्यांना पाहणारा वेळ मात्र आता आहे. वेळेला माहिती ते ज्या ज्या देवाचे जे जे क्षणाला अवतार झाले, ह्या सगळ्या घटनाचा साक्षी देव नाही तर वेळ आहे. इथे सीतामाई होत्या, इथे पांडव होते, ते इथून गेले. हे सगळं जरी घडलं खरं असलं तरी गेले हे खरं आहे. आणि ते कुठं गेले? काळाच्या पोटात गेले. काळाचं पोट इतकं मोठं आहे की जेवढे जेवढे आलेत एवढे सगळे त्याच्यात पोटात गेले. आणि आपलाही नंबर आता तिथंच आहे. जसा जसा मी पळत होतो तसा मला असं वाटलं आता आपण घरी जाऊ नये जास्त वेळ. घरी का जाऊ नये? तर घरी गेल्याच्या नंतर घरात असा वेळ जातो की माणसाला आयुष्यात काय करावं ते कळतच नाही. न कळत कळत माझा बाप मेला, त्याच्याही लक्षात आलं नाही, त्या घरातच गेला. माझे आजोबा त्याच घरात गेले, आजोबाचे वडीलही तिथंच गेले. हे सगळे माणसं त्या घरात गेल्यामुळं गेले. आता वडील गेल्यामुळं असं मला वाटतं की आता राहिलाय तो नंबर फक्त आपलाच. म्हणून मी खूप भीतो घरात जायला, की त्या घरात गेलं की तो वेळ येणारच आहे, आपली मान पडणारच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ बाहेर कसं राहता येईल. आणि बाहेर राहण्यासाठी कुठल्याही दुसऱ्या जागा नाहीत. ही तर स्वर्गाला पाय टाकला की वर जायची शिडी आहे ना. त्यामुळे कदाचित काळाच्या पोटात काय असतंय सांगू, या ब्रह्मांडात या सेकंदानंतर काय घडणार आहे याचं ईश्वराशिवाय कुणालाही ज्ञान नाही. खरंच नाही, कधी नाही कळत.
उगं म्हणायचं भूत भविष्य वर्तमान सांगत राहा, बोलत राहा. मग तुकाराम महाराजांनी साधना केली ती कशाची केली? आपण साधना करायची ती कशाची करायची? आपण साधना करायची फक्त मिळालेल्या आयुष्याला आपण समजून घेणे. वेळ मिळाला सगळ्यांना, पण कळाला कुठं? वेळ मिळावा, वेळ कळावा, वेळ सार्थकी लागावा. मग तुकाराम महाराज जेव्हा साधनात भजनात जाऊन बसायचे तेव्हा प्रपंचातले लोक त्यांना साहजिकच म्हणायचे की वे लेकराची काळजी घेत नाही, बायकोची काळजी घेत नाही, प्रपंचाकडे लक्ष देत नाहीत. हे नेमके जाऊन काय करते तिथं? पांडुरंगाच्या पायाजवळ बसून नेमकं करते तरी काय? आणि गंमत अशी आहे की काळाच्या सोबत माया आहे, काळाच्या सोबत छाया आहे. त्यामुळे अज्ञान नावाची खूप मोठी गोष्ट पडलेली असती. महाराजांच्या भाषेत सांगायचं तर मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे. तुमच्या मनामध्ये शुद्धता जर नाही आली ना, तुम्हाला सांगतो, तुम्हाला पुढल्या सेकंदाला कोणाबद्दल संशय येईल, कोणाबद्दल विकल्प येईल, याची नो गॅरंटी, याची गॅरंटी नाही आहे. हा जो काळ आहे हा साक्षी आहे. आणि या काळाने तुम्हाला आत्ता इथं पाठवलंय, आणि त्या पाठवलेल्या काळामध्ये किती जरी गडबडी झाल्या तरी तुमची साधना झाली, भागवत झालंच, भागवताची प्रतिस्थापना झाली, पुन्हा कीर्तन होतं. अरे आयुष्य जाणारच आहे, मी नाही त्याला रोखू शकत, आणि जगात कुणाकडे आयुष्याला थांबवण्याची ताकदच नाहीये. हे बघा, हातातल्या घड्याळातला जो सेकंद काटा पुढे जातो ना, त्याला 1 सेकंद मागत आणण्याची ताकद या ब्रह्मांडात कुणाकडेच नाहीये. नाही येता येत ते. कोरोनाच्या काळात आपण सगळे शिकलोय. एकदा गेला तो गेला क्षण. ज्या वेळेला तुम्ही इथं आले होते, इथं कुठलीही सोय नव्हती, ती वेळ पुन्हा कधी येणार नाही. तुम्ही म्हणसाल मग भागवत होईल ना, उद्या कीर्तन होणार आहे. अरे पण काल कीर्तन कुठं झालं होतं? तेव्हा तुम्ही कुठं उभे होते? आज कीर्तन कुठे? उद्या कुठं होईल? कदाचित मी असेल का नसेल, मला काही ज्ञान नाही त्याच्यावर. मग एक सांगू तुम्हाला, आपल्याला जर काही कळतच नसेल तर तुमच्या हातामध्ये काही येणारही नाहीये. इथं हातात काही लागतच नाहीये. इथं तुम्हाला पदरात पाडून घ्यावं लागतं. आणि त्यासाठी लोकांनी उपहासाने महाराजांना विचारलं की तुम्ही नेमकं करता काय? तर महाराजांना इतका आनंद झाला, ते म्हणले मला विचारणारे मी भाग्यवान की तुम्ही मला विचारलं तरी कमीत कमी. महाराजांना विचारलं तरी की तुम्ही हे कशासाठी करताय? ते म्हणले हे बघ, छान झालं भाऊ, तुम्ही मला आयुष्यात विचारलं की मी भजन का करतो, कुठे जातो, काय करतो. ते म्हणले हे बघ, वेळ एवढा महान आहे. एक वेळ असते आपण आईच्या पोटात येतो, एक वेळ असते आपण आईच्या गर्भातून बाहेर येतो. माहित नाही, बरेच जण गर्भातच जातात. हे बघा, गर्भधारणा झाली, रिपोर्ट आला, आणि हातात रिपोर्ट पडून वाचला कीच अबॉर्शन होतं, गर्भपात होतो. मग पहिल्या दिवशी होतो, 5व्या दिवशी होतो, पहिल्या महिन्यात होतो, 7व्या महिन्यात होतो. डिलेव्हरी सुद्धा जीव बाहेर येणं आणि जीव जाणं संगच होतं. मग 5वीच्या दिवशी मृत्यू येतो, 12व्या दिवशी येतो, पहिल्या महिन्यात येतो, 12व्या महिन्यात येतो, शाळेत टाकल्यावर येतो, डिग्री हातात पडल्यावर येतो, काहीच्या सोयरीक ठरल्यावर येतो, काहीच्या अंगाला हळदी लागल्यावर मृत्यू येतो, काहीचे लग्न लागले की वाटाने येतानाच एक तर नवरी जाती, नाही तर मग नवरदेव जातो, काहीच्या बायकोच्या पोटात बाळ राहिले की हा निघून जातो. बऱ्याच जणांना बापाचं तोंड पाहिलंच नाही. काय वेळ भयानक आहे. मी आज आनंदी याच्यासाठी आहे की मला विश्वरानं जेवढी संधी दिली होती, त्या संधीत मी विश्वराच्या पायाजवळ आणि तुमच्या सेवेत आहे. माझ्या आयुष्याचं सोनं होईल. कारण वेळ मी नाहीच थांबू शकत, मी कंट्रोल नाही करू शकत वेळेला. वेळ कालाच्या अतीत आहे भगवंत, आणि असा वेळ कधी येतो कोणावरती काही माहित नाही. म्हणून आपल्या संतांना वेळेचं ज्ञान होतं. काय बोलले, अरे बापरे, समयासी सादर व्हावे. कुठं जोडावं आपल्या धावपळीत हे? आपलं जे चालली होती मनस्थिती, त्याचं ना आपल्या वागण्याचं गणित नेमकं बेरीज करायची तर कुठं करायची? पुढचं म्हणा ना, तुम्हाला म्हणू वाटा नकास, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर व्हावे. अरे बाबा, खरंच तुम्ही आनंदात राहा, काय भीती बाळगू नका. मला आनंद याचा आहे की मी जर 5वीच्या दिवशी गेलो असतो, तर 12 वर्षाचा झालो असताना गेलो असतो, तर मी आज आनंद याच्यासाठी आहे की या भूमीमध्ये येऊन मी कर्ड सरांची तुमची सेवा करण्यासाठी अजून गेलो नाही, याचा मला सगळ्यात
संतभूमी ते देवभूमी या भक्तिरसाची बरसात करणाऱ्या कीर्तन प्रवचनांच्या विशेष मालिकेत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. बरवी हे वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी. मन हे भगवंतानं बनवलेलं आहे. तुमच्या मनातले संकल्प विकल्प मला जरी नसले कळत, ते ज्याने ते बनवले ना त्याला कळते. म्हणून आपल्या मनात आलेलं लोकाला जरी कळत नसलं तर देवाला कळतं. एवढ्याच आपल्या मनात नेहमी चांगलं येऊ देव जाऊ.